टास्क 57 म्हणजे मुलांसोबत या 9 क्रिया करणे. मुलांना वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू द्या आणि त्यांना लहान ते मोठ्यापर्यंत ठेवायला सांगा. खूप छान. खूप छान. मुलांना कोणतीही वस्तू दाखवा आणि त्यांना त्यासोबत खेळू द्या. त्या वस्तू कोणत्या आहेत हे त्यांना आधी कळले पाहिजे. त्यांना त्या वस्तू ओळखीचा पाहिजे. सर्व वस्तू ठेवा आणि मुलांना हात लावू द्या आणि त्यांना त्या वस्तूचा अनुभव घेऊ द्या. आता सर्व वस्तू एका पिशवीत ठेवा. आम्ही वस्तू पिशवीत ठेवल्यानंतर मुले त्या पाहू शकत नाहीत. त्यांना त्या वस्तूंना हात लावून ओळखायला सांगा. पेन्सिल. ते काय आहे ते सांगू द्या आणि नंतर एक एक करून वस्तू बाहेर काढा. ते चुकीचे असेल तर मुलांना ते बॅगमध्ये परत ठेवायला सांगा आणि पुन्हा प्रयत्न करायला सांगा. पेन्सिल. खूप छान. पान. खूप छान. दगड. खूप छान. क्रेयॉन. खूप छान. लाकडी काठी. खूप छान. रबर बँड. खूप छान. कॉटन बड. खूप छान. कोणते जास्त आहे? हे आहे. कोणते कमी आहे? हे आहे. कोणते जास्त आहे? हे आहे. कोणते कमी आहे? हे आहे. मुलांना कोणतीही एक हलकी आणि एक जड वस्तू धरायला द्या आणि त्यांना विचारा, कोणती वस्तू जास्त जड आहे? हे आहे. हे आहे. हे आहे. हे आहे. आता समान आकाराच्या कोणत्याही 4 वाट्या द्या. मुलांना काही ग्लास किंवा जग द्या. मुलांना वाटीत पाणी भरायला सांगा. आई किंवा बाबा वेगवेगळ्या आकारांची पाने घ्या आणि पाटीवर किंवा जमिनीवर चित्र काढा. मग मुलांना चित्रासह पाने जुळवायला सांगा. खूप छान. आता मोजूया. किती कपड्यांचे पिन आहेत? 1. किती क्रेयॉन्स आहेत?
1 2 3 4 5 6 7 7 किती काड्या आहेत? 1 2 3 4 5 6 किती दगड आहेत? 1 2 किती पाने आहेत? 1 2 3 किती रबर बँड आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 खूप छान. कोणताही नंबर लिहा आणि मुलांना त्या नंबरच्या खाली तेवढ्याच लाईन्स काढायला सांगा. 0 म्हणजे मूल्य नाही. काहीच नाही. म्हणून तुम्हाला काहीही काढण्याची गरज नाही. खूप छान. कोणताही नंबर लिहा. मुलांना त्याभोवती तेवढ्याच पाकळ्या काढायच्या आहेत. शून्य म्हणजे मूल्य नाही. काहीच नाही. खूप छान. आता एक एक्सपेरिमेंट करूया. घरी उपलब्ध असलेल्या कोणत्याही वस्तू घ्या. त्यांना पाण्यात टाका. कोणत्या वस्तू तरंगतात आणि कोणत्या वस्तू पाण्यात बुडतात ते पाहूया. लाकूड पाण्यात तरंगते. कपड्यांचे पिन पाण्यात बुडते. दगड पाण्यात बुडतो. नाणे पाण्यात बुडते. रबर बँड पाण्यात तरंगते. पाने पाण्यात तरंगतात. दगड पाण्यात बुडतो. क्रेयॉन पाण्यात तरंगते. पेन्सिल पाण्यात तरंगते. काही वस्तू पाण्यात का तरंगतात आणि काही वस्तू पाण्यात का बुडतात? बघा, जेव्हा तुम्ही काहीतरी हलके वस्तू पाणीमध्ये ठेवता तेव्हा ते तरंगते, कारण पाणी ते वर धरू शकते. पण जेव्हा तुम्ही पाण्यात काहीतरी जड ठेवता, तेव्हा ते पाण्यासाठी खूप जड असते. पाणी ते वस्तूला वर धरू शकत नाही. तर ते वस्तू बुडते. त्यामुळे हलक्या वस्तू तरंगतात आणि जड वस्तू पाण्यात बुडतात. मुले त्यांना पाहिजे तितक्या वेळा हे सगळे क्रिया करू शकतात. आमच्यासोबत शिकल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जावो.